brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। दिनांक 17 रोजी बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका पेशंटला सांगितलं जातं की तुमची तब्येत खालवलेली आहे, त्याला पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात शिफ्ट करा। 18 तारखेला पेशंट रुबी हॉल क्लिनिकला येतो, त्याच्यावर उपचार केला जातो, पण 19 तारखेच्या रात्री तो पेशंट दगावला गेला इथपर्यंत ठीक होतं। कुटुंबीय म्हणले की रात्री त्याला माळशिरसला, म्हणजे पेशंट हा मूळ माळशिरसचा राहणारा होता, म्हणून त्याला माळशिरसला शिफ्ट न करता आज रात्रभर इथे ठेवावं आणि सकाळी त्यांना पुन्हा माळशिरसला, म्हणजे त्यांच्या मूळ गावी अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याचा निर्णय या कुटुंबियांचा होता। सकाळी हॉस्पिटलला त्याची विचारणा केली गेली असता पेशंटच त्या हॉस्पिटलमधनं गायब झाला होता। यानंतर कुटुंबियांची मोठी धांदळ उडाली, गोंधळ झाला आणि अखेर पेशंट मिळाला, पण त्यासाठी मोठी पराकष्ट करावी लागली आणि तरी देखील मोठी अडचण या हॉस्पिटल प्रशासनाने आणली आणि काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या मार्फत त्यांच्या मदतीने मध्यस्थी करत त्या पेशंटला आता त्याच्या मूळ गावी हलवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत आणि काही कार्यकर्ते देखील आहेत ज्यांनी या सगळ्या पेशंटला हलवण्यामध्ये, इथनं शिफ्ट करण्यामध्ये सहभाग घेतला। काय सांगाल, तुम्ही कोण पेशंटचे? ते माझे रिलेटिव्ह, त्यांचा मुलगा म्हणजे मावस भाऊ आहे माझा। अच्छा, हो। बरं, रात्री काय झालं होतं आणि सकाळी पेशंट हॉस्पिटलमधनं गायब झालं, नेमकं काय प्रकार घडला? 18 तारखेला पेशंट आम्ही रुबी हॉलला बारामतीतून घेऊन आल्यानंतर 19 तारखेला संध्याकाळी डॉक्टरांनी आम्हाला बोलून सांगितलं की पेशंटची हेल्थ जरा क्रिटिकल झालेली आहे आणि त्यानंतर थोड्या वेळातच त्यांनी सांगितलं की पेशंटचा मृत्यू झाला आहे। मग आम्ही बाकीच्या प्रोसेस केल्या। त्यांनी एवढं विचारलं आम्हाला की तुमचं यांना घेऊन कधी जाणार आहे, डिस्चार्ज कधी घेणार आहे? तर आम्ही त्यांना सांगितलं की आमचं गाव लांब आहे, काही सोयीसुविधा नसल्यामुळं आम्हाला आता जाणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की उद्या सकाळी आम्ही त्यांना घेऊन जाऊ। सकाळी आम्ही 8-8:30चा टायमिंग त्यांना दिला होता, पण काही पेमेंट प्रोसिजर होत्या त्या कंप्लीट करायला 10 वाजले। 10 वाजता मी त्यांना आमचं सगळं प्रोसेस झाल्यानंतर त्यांचं गेट पासची एक प्रक्रिया आहे ती पूर्ण करायसाठी मी त्यांच्या त्या सुपरवायझरच्या ऑफिसला गेलो। ते सुपरवायझर तिथं बसलेले होते, 2-3 लोक होते। आम्ही गेल्यानंतर त्यांना म्हणलं आम्ही अशा पेशंटचे नातेवाईक आहेत, आम्हाला गेट पास द्या, आमचं पेशंट आम्हाला घेऊन जायचं आहे, कारण आम्ही 1 वाजेचा अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर ते 10 मिनिटात येऊन ते 2-3 लेडी वगैरे ते सगळे निघून गेले त्या ऑफिसमधून। त्याच्यानंतर मी त्यांना आता 1 तासभर पूर्ण शोधत होतो, ते मला सापडले नाहीत। सापडल्यानंतर मी त्यांच्या रिसेप्शनला गेलो, त्यांच्या GMकडे गेलो, मॅनेजरकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, पण मला प्रत्येक ठिकाणी सगळे टोलाटोलीचे उत्तरं मिळाले की 10 मिनटं लागतील, महत्त्वाची मीटिंग चालू आहे, आमचे सुपरवायझर थोड्या महत्त्वाच्या कामात गेले आहेत। सुपरवायझरांना ते त्यांच्याच रिसेप्शननी 10 ते 15 फोन केले, त्यांनी एकही फोन उचलला नाही। म्हणजे असे टोलाटोलीचे उत्तरं मला त्यांच्यातच समन्वय नव्हता आणि त्यांनी मला टोलाटोलीचे उत्तर दिले। त्यांचे हेड पण भेटले मला त्याच पिरियडमध्ये, त्या ज्या सुपरवायझरचं जो हेड असतात, काय त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या, ते पण मला भेटले। त्यांनी पण मला सांगितलं तुम्हाला 10 मिनिटात देतो, त्या पण 2 तास माझ्याकडे आलेल्या नाहीत। त्या मॅडम आहेत, त्या मॅडमचं नाव पण मी तुम्हाला देऊ शकतो। त्यांनी मला 2 तास त्या भेटल्या नाही। 4 वाजता मला गेट पास मिळाला त्या डिपार्टमेंटचा, म्हणजे 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मी तो गेट पास मिळवण्यासाठी धडपडत होतो, का तर आम्हाला ती बॉडी पाहिजे होती। 4 वाजता आम्हाला गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्च्युरीच्या समोर गेलो, म्हणलं आता गेट पास मिळाला, आपली बॉडी रात्री आम्ही आदल्या रात्री मर्च्युरीत पुण्यामध्ये पुणा स्टेशन एरियात जो रुबी हॉल आहे त्या मर्च्युरीमध्ये ती बॉडी ठेवलेली होती। मग त्याच मर्च्युरी पुढे आम्ही गेलो, आमची बॉडी आम्हाला मिळाली, त्याला लॉक होतं, तिथल्या सिक्युरिटी विचारलं चावी आणि त्यांनी लॉक नाही, चावी नाही, असं काहीतरी मला उत्तर दिले। उभं राहिलेलं असताना त्यांचे टोलाटोली लक्षात आले। परत आम्हाला लक्षात आलं की बाहेरून एक ॲम्ब्युलन्स आली आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये आमची बॉडी आली असं मला त्या सिक्युरिटीने सांगितलं। म्हणलं जी बॉडी मी रात्री 12-1 वाजता, म्हणलं मर्च्युरीच्या बाहेर तुम्ही किती वेळ होते? अर्धा तास थांबलो मी। अर्धा तास थांबलो, सगळे प्रोसिजर म्हणजे पेमेंट प्रोसिजर सगळं गेट पास घेऊन मर्च्युरीच्या बाहेर आलो मी। अर्धा तास 15-20 मिनिटं। बॉडी नेमकी कुठनं आणली गेली? तुमच्या समोर ती मॉर्चरीमध्ये ठेवण्यात आली होती? रात्री आम्ही त्यांचा भाचा, त्यांच्या समवेत त्यांच्या सिग्नेचरनी ती बॉडी आदल्या दिवशी रात्री 12-1 वाजता मर्च्युरीत ठेवलेली होती। दुसऱ्या दिवशी ती बॉडी बाहेरून येते आणि ते आमच्यासमोर करतायत, उचलतायत आणि ती बॉडी म्हणली आता ही बॉडी तुमची। म्हणलं आम्ही त्यांना हा प्रश्न केला की बॉडी आली होती, त्यांनी आम्हाला सगळे टोलाटोलीचे उत्तरं दिलेले आहेत, कुणीच त्याचं
त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. जो ॲम्ब्युलन्समध्ये जो ड्रायव्हर ती बॉडी घेऊन आला त्याला मी विचारलं, तो म्हणला मी कुठून तरी दुसऱ्या हॉस्पिटलमधून घेऊन आलो आणि तो तिथून पळून गेला. त्याच्यानंतर त्यांचा कोणी म्हणजे तो या हॉस्पिटलचा ड्रायव्हर नव्हता. कदाचित ते माहीत नाही, विचारूच तर तो पळून गेला. ते ॲम्ब्युलन्स अजून पण तिथे तुम्ही पाहू शकता जाऊन, त्या ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नाही आलेला अजून तिथं. मग आम्ही सदर पोलीस स्टेशनला ज्या एरियात हॉस्पिटल त्यांना फोन केला 112ला, त्यांना सगळी माहिती दिली की इथं काय काय झालं आहे, आमची बॉडीबद्दल काय काय झालं आहे, आमच्या बॉडीसोबत काय काय झालं याचीही चौकशी करा. इथले पोलीस वगैरे आलेले आहेत, आता ते काय ॲक्शन घेतील आणि त्यांनी चांगली ॲक्शन याच्यावर घ्यावी अशी आमची विनंती आहे. तुम्हाला काय संशय यावं ह्या सगळ्या प्रयत्नावरती, काय गोंधळ झाला? आज बैठला असेल की सकाळपासून 8 वाजेपासून तर प्रयत्न करत होतो बॉडी घेण्यासाठी, लेकिन बॉडी घेण्यासाठी सकाळी 8 वाजेपासून त्याने फक्त टाळाटाळीच करायला लागले. तर आम्ही म्हणणे की आमची बॉडी आम्हाला द्यावा, ते आम्हाला बसवावं लागले, तिथं चहा वगैरे पाजा लागले, नाश्ता खाल्ला का नाश्ता खावा, नाश्ता करा, हे करा ते करा म्हणा लागले. तर आम्ही म्हटलं नाश्ता करण्यासाठी नाही आलो, आम्ही फक्त बॉडी घेण्यासाठी आलो. तुम्ही बॉडी द्या आम्हाला. बघा तुम्हाला सकाळपासून आम्हाला फक्त टाळाटाळीच करायला लागले. आम्ही 2-3 वेळा मॉर्चर परिषद जाऊन आलो, मॉर्चर परिषद आम्ही बॉडी दाखवायला तयार नाही, ते लॉक कुलूप उघडायला तयार नाही. तर आम्हाला संशय कुठं वाटायला लागले की बाबा हे आमची बॉडी कुठं तर टाळाटाळी करायला लागली, की बॉडी दिसत नाही वाटतं. त्यांची पण धावपळ चालू झाली की बॉडी त्यांची भेटायला तयार नाही. म्हटलं तुमचं सकाळपासून झाले आणि दुपारपर्यंत झाले, बॉडी का नाही भेटायला लागली, बॉडी कुठं गेली? आणि बॉडी येते बाहेर MH15 नंबरची गाडी, ते बाहेर नाही यायला लागले आणि तो बॉडी घेऊन येतोय. त्याचा काही संबंध आहे? आणि गेट पास शिवाय तुम्हाला कुठल्याही माणसाला सोडता येत नाही आणि कुठल्याही व्यक्तीला सोडता येत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की कुठला व्यक्ती आतमध्ये हे सर्व जाण्यानंतरनं बॉडी कशी काय बाहेर जाते? CCTV कॅमेरे आणि त्या कॅमेऱ्यामध्ये चौकशी करणं गरजेचं आहे की बॉडी कुठे गेली आणि बॉडी कुठं चौकशी झाली त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. डॉक्टरने काय या संदर्भात तुम्हाला माहिती दिली का, मुख्य डॉक्टरने, किंवा पेमेंट प्रोसेस आहे? या हॉस्पिटलची एक खासियत सांगायचं म्हणजे मी पहिल्यांदा पाहिलं की ठीक आहे, इंटरव्ह्यू वगैरे नातेवाईकांची मुलाची वगैरे विचारपूस करतात, पण हे नाही पाहिलं की तुझे नेटवर्थ काय आहे, तुझा इन्कम किती आहे, तुला कोणाला विचारलं? हे पेशंटच्या मुलाला छोटा काय विचारलं? नेटवर्थ काय आहे, तुझा पेमेंट किती आहे, तुझी कंपनी कुठली, कुठल्या IT कंपनीत काम करतो, तुझा काय काय शेतीतून काय काय उत्पन्न होतं, त्या सगळ्या गोष्टी या हॉस्पिटलच्या इंटरव्ह्यूमध्ये आमच्या म्हणजे पेशंटच्या मुलाला विचारल्यात. म्हणजे यांचा हेतू काय होता हे विचारण्यामध्ये, काय म्हणजे काय संदर्भ काय होता? त्याचा संदर्भ आम्हालाच त्यांना विचारायला लागेल की नेमका तुमचा संदर्भ काय होता, की तुम्ही एखाद्याची पर्सनल इन्कम विषयी विचारू शकत नाही ना, की त्याचं काय इन्कम आहे. म्हणजे याच्या मागे त्यांचा हेतू असा होता का त्यांना जास्त पैसे वगैरे घ्यायचे होते का, पेशंटला जास्त दिवस ठेवायचं होतं, असे काही हेतू होते का? म्हणजे आता हे पोलिसांनी याची चौकशी करावी की हे विचारलं का आमच्या माणसाला. बॉडी एकदम व्यवस्थित होती, बघितली का? महिला असल्यामुळं, लेडीज असली बॉडी असल्यामुळं तर आम्हाला चौकशी करता आली नाही आहे. तर लेडीज असले तर आम्हाला बॉडी पोलिसाला पण चौकशी करता आली नाही, तर आम्हाला पण चौकशी करता आली नाही. तर आम्ही बॉडीची पोलिसाला एवढीच मागणी केली की ती बॉडीची चौकशी करावा, की त्याचे किडनी गायब झाले का, या कुठला पार्ट गायब झाला का, याची चौकशी होणं गरजेचं आहे. आज बैठलं असेल की मध्ये ह्या रुबेलचं एक किडनी रॅकेट, मोठा रॅकेट उघडती आले होतं. असे ह्याच्यामधलं पण ही बॉडी गायब झाल्यामुळं याचा अर्थ काय? याची किडनी गायब करण्यात आलेली होती का, याचा कुठला पार्ट गायब करण्यात आलेलं होतं का, याची चौकशी होणं गरजेचं आहे. काका तुम्ही कोण? यापूर्वी या हॉस्पिटलने मोठे कारनामे केलेले आहेत. किडनी सारखे रॅकेट या हॉस्पिटलमधनं यापूर्वी झालेले आहे आणि त्या किडनी रॅकेटचा मुख्य आरोपीसुद्धा संशयितरित्या घरात मृत अवस्थेत पावलेला आहे. हे जे प्रकार झालेला आहे, यांनी या ठिकाणीवरनं दुसरीकडे बॉडी ट्रान्सफर करताना त्यांच्या परिवारांना कळवणं गरजेचं होतं. त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना कळवलं नाही. त्यानंतर यांना वेठीस धरून 4 वाजवण्यापर्यंत त्यांना थांबवण्यात आलं आणि MH15 म्हणजे नाशिकची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी ती बॉडी उपलब्ध होती. महिला असल्यामुळं त्या बॉडीला माणसांना चेक करता येत नाही आणि त्या ठिकाणी विचारणा, ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला विचारणा केल्या असताना तो पळून गेला. मला एवढं म्हणायचं आहे की ही बॉडी रात्रीपासून बाहेर कुठं होती, ह्या बॉडीचे ऑर्गन जाग्यावर आहे का या बॉडीशी काय विटंबना झाली, हे सगळं लक्षात येणं गरजेचं आहे. आणि पुण्याचे पोलीस आयुक्त हे एक चांगले पोलीस आयुक्त, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि सदर कुटुंबियांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे. आता बॉडी नेमकी कुठे आहे? आता बॉडी आम्ही त्यांच्या मूळ गावी पाठवली, कारण संस्कार झाले त्याच्यात? नाही, आता अंत्यसंस्कार संध्याकाळी 8 वाजेच्या आसपास होतील आणि म्हणजे बराच वेळ मर्चुरीच्या बाहेर राहिलेली दिसते बॉडी, त्याच्यामुळे बॉडीची भरपूर प्रमाणात विटंबना झाली आणि बॉडीची
ही चांगली नव्हती. काय होतं वय काय होतं, नाव काय? 51 त्यांचं नाव होतं सुनीता पांडुरंग भगत, कुठल्या होत्या त्या? माळशिरस शिंदेवाडी. हो. जर हा सगळा प्रकार बघितला आणि यांनी जे केलेले आरोप पाहिले तर अतिशय गंभीर आरोप आहे. मात्र 2 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यानंतर पेशंट दगावला गेला आणि ज्या मॉर्चरीमध्ये त्यांना ठेवण्याची आवश्यकता होती, म्हणजे प्रोटोकॉलनुसार ज्या हॉस्पिटलने त्याच मॉर्चरीमध्ये बॉडी ठेवणं आवश्यक असतं, तिथे न ठेवता दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलला ती बॉडी ठेवण्यात आली आणि जेव्हा गेट पास मिळाला तेव्हा ती ही बॉडी त्यांना देण्यात आली. त्याचसोबतच मुलाचा इंटरव्ह्यू घेण्यात आला की त्याच्याकडे शेतजमीन किती आहे आणि तो या एलिजिबल म्हणजे घेतलं पेमेंट करण्यासाठी तो एलिजिबल आहे का, असं देखील आरोप या नातेवाईकांनी केलेला आहे. मात्र आता पाहूया हॉस्पिटल प्रशासन याबाबत काय बोलतंय आणि यामधनं तथ्य काय बाहेर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसह मी आदित्य पवार, मुंबई तक.